नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे मित्रांनो, की बऱ्याच अशा शेतकऱ्यांचे लाईनमन सर्वे पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना वर्क ऑर्डरसुद्धा आलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला आलेली वर्क ऑर्डर कशी बघायची आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. त्यासाठी आपल्याला वेबसाईटवर यायची आहे, मागेल त्याला सोलारच्या, आणि इथे आपला ID टाकून आपल्याला एंट्री करून घ्यायची मित्रांनो. इथे आल्यानंतर आपण बघू शकतो या शेतकऱ्याचा इथे अर्जाची सद्यस्थिती संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आला आहे असं इथे दाखवत आहे. तर यामध्ये मित्रांनो वर्क ऑर्डर अहवाल इथे आपण PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ. बघू शकता मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती इथे ह्या शेतकऱ्याचा वर्क ऑर्डर ही निघलेली आहे मित्रांनो. यामध्ये बघू शकता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन छत्रपती संभाजीनगर सर्कलसाठी वर्क ऑर्डर सोलार पंप इन्स्टॉलेशन अंडर मागेल त्याला सोलार. इथे मित्रांनो बघू शकता टू जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड वेंडर कोड याचा आहे मित्रांनो. सब्जेक्ट वर्क ऑर्डर इन्स्टॉलेशन ऑफ ग्रीड सोलार पंप अंडर मागेल त्याला सौर कृषी पंप. इथे रेफरन्स वगैरे आहे मित्रांनो. इथे शेतकऱ्याचा बेनिफिशरी ID आहे, शेतकऱ्याचं नाव आहे, जिल्हा आहे मित्रांनो, तालुका आणि गावाचं नाव आणि मोबाईल नंबर आणि किती HP पंप आहे इथे आपण बघू शकतो मित्रांनो. तुम्हाला पण तुमचा पण लाईनमॅन सर्वे झालेला असेल तर तुम्हाला पण अशा प्रकारे वर्क ऑर्डर निघलेली असेल मित्रांनो. आणि ती वर्क ऑर्डर बघण्यासाठी तुम्हाला मागेल त्याला सोलारच्या वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल आणि तिथे आपला MKID टाकून MKMTID टाकून तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची इथे पूर्ण फॉर्मची स्थिती बघू शकते मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला पण वर्क ऑर्डर आली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.